श्री गणेशाय नमः. आजच्या फाल्गुन महिन्यातील प्रसन्न वातावरणात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. या कथा मालिकेत आपण भगवान शिवांशी संबंधित पौराणिक कथांचे श्रवण करत आहोत. या कथा मालिकेचा पुढील भागात काय घडणार आहे ते ऐकूया. चला तर मग आजची फाल्गुन मास कथा सुरू करूया आणि देवी पार्वतीने भगवान शिवाला दिलेले विशेष उत्तर काय होते ते जाणून घेऊया. चला आजची फाल्गुन मास कथा सुरू करूया. या कथेच्या मागील भागात आपण ऐकले की भगवान शिव हिमालयात राहून तीव्र तपश्चर्या करत होते. देवतांच्या प्रार्थनेवरून हिमाचल त्याची मुलगी गिरिजा सोबत भगवान शिवांच्या दर्शनासाठी गेला. हिमालयाने भगवान शिवांना प्रार्थना केली की ते दररोज त्यांच्या दर्शनासाठी आणि सेवेसाठी त्यांच्या मुलीसोबत येऊ शकतात का. परंतु भगवान शिवाने त्यांना स्पष्टच सांगितले की जर त्यांना दररोज भेटायचे असेल तर त्यांनी या मुलीला म्हणजेच त्यांच्या कन्येला सोबत आणू नये, तिला घरीच सोडून यावे. तो एकटा येऊ शकतो. जर तो कन्येसोबत आला तर तो माझे दर्शन घेऊ शकणार नाही. त्याच क्षणी देवी पार्वतीने यावर आक्षेप घेतला आणि भगवान शिवाला काही तर्कयुक्त वचन बोलले. चला ही कथा पुढे चालू ठेवूया. देवी पार्वती म्हणाली, हे शंकरा, तुम्ही तुमच्या उत्कृष्ट शब्दाद्वारे जे काही सांगितले आहे ते सर्व निसर्ग प्रकृती नाही का? मग तुम्ही निसर्गाच्या पलीकडे कसे गेलात? माझ्याकडून हे ऐकून तुम्ही सत्य निश्चित केले पाहिजे की संपूर्ण विश्व निसर्गाने कायमचे बांधलेले आहे. हे प्रभू, शब्दांनी वाद घालण्यात आपल्याला काय फायदा आहे? हे शंकरा, तुम्ही जे काही ऐकता, खाता आणि पाहता ते सर्व निसर्गाचेच काम आहे, ते सर्व प्रकृतीचेच काम आहे. निसर्गाच्या सानिध्यातच तुम्ही सध्या या हिमालयीन पर्वतावर तपस्या करत आहात. तुम्ही प्रकृतीपासून दूर जाऊ शकत नाही. तुम्हाला माहित नाही का की तुम्ही निसर्गाशी किती एकरूप झाला आहात? जर तुम्ही निसर्गाच्या पलीकडे आहात आणि तुम्ही जे बोलता ते खरे असेल तर तुम्ही आता माझी भीती बाळगू नये. देवी पार्वतीकडून हे ऐकून भगवान शिव अत्यंत प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, हे साधू वाणीने बोलणाऱ्या पार्वती, तू दररोज माझी सेवा करू शकतेस. आता पर्वतराज हिमालय आपली पुत्री पार्वती सोबत दररोज शिवांच्या दर्शनासाठी येऊ लागले. अशा प्रकारे मुलगी आणि वडील भगवान शिवांची पूजा करण्यात काही काळ निघून गेला. मग देवांना देवी पार्वतीची तीव्र तळमळ वाटू लागली. त्यांना आश्चर्य वाटले की भगवान महेश्वर देवी पार्वती सोबत लग्न कसे करतील आणि केव्हा करतील. त्यानंतर त्यांनी कामदेवाला आवाहन केले. त्याला आवाहन केल्यानंतर इंद्रदेवाचे सर्व कार्य सिद्ध करणारा कामदेव आपली पत्नी रती आणि मित्र वसंत यांच्यासह आले आणि देवांच्या सभेत देवांच्या राजासमोर उपस्थित होऊन तो अभिमानाने बोलू लागला, हे सचिपती, कृपया मला तुमचा आदेश लवकर द्या. आज मी तुमचा कोणता उद्देश पूर्ण करू? माझ्याबद्दल फक्त उल्लेख केल्याने अनेक तपस्वींची प्रतिष्ठा कमी होते. हे इंद्र, तुम्ही माझे सामर्थ्य आणि पराक्रम चांगले जाणता. शक्तिनंदन पराशरालाही हे माहीत आहे. याच प्रकारे ऋषी भृगु व इतरही महान तपस्वी माझे शक्ती जाणून आहेत. मान मरातब, बल आणि पराक्रम इत्यादीने परिपूर्ण असलेला क्रोधच माझा भाऊ आहे. आम्ही दोघांनी मिळूनच संपूर्ण चराचर जगाला पराभूत केले आहे. सर्वांना आम्ही मोह महासागरात बुडवले आहे. कामदेवाचे असे गर्विष्ठपूर्ण बोलणे ऐकून देवराज इंद्र त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले, हे शूर योद्ध्या, भूतकाळात तुम्ही केलेल्या पराक्रमाचे वर्णन करता येत नाही. आम्ही सर्व देव तुमच्याकडून पराभूत झालो आहोत. हे मदना, तुम्ही नेहमीच आम्हाला पराभूत करण्यास सक्षम आहात. आता देवांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी तू भगवान शिवावर तुमच्या मदन बाणाने हल्ला करा. हे मदना, तू असा प्रयत्न कर की ज्यामुळे भगवान शिव यांना देवी पार्वतीशी लग्न करण्याचा मोह उत्पन्न व्हावा. देवतांच्या प्रार्थना ऐकून संपूर्ण विश्वाला मोहिनी घालणारा मदन आपली सखी रती व मित्र वसंत तसेच इतरही अप्सरांना सोबत घेऊन मोठ्या उत्साहाने निघाला. हिमालयात पोहोचल्यावर सर्वांवर विजय मिळवणारा सर्वोत्तम योद्धा कामदेव रती आणि वसंतासह सर्वत्र शोभायमान झालेला दिसत होता. तो पिनाक पाणी भगवान शिवांवर विजय मिळवण्यासाठी तळमळत होता.
रंभा, उर्वशी, पुंजिकस्थला, सुकेशी, मिश्रकेशी, सुंदर, तिलोत्तमा आणि अशा इतर अप्सरा तेथे कामदेवाला त्यांच्या ध्येयात मदत करण्यासाठी आल्या. अचानकपणे तेथील आकाश अकाली कोकिळांच्या मंजूळ आवाजाने भरून गेले होते. अशोक, चंपा, आंबा, जुई, कदंब, नीड, चिरोंजी, अमलतास, चमेली, द्राक्षांच्या इतर वेली आणि विविध प्रकारचे नागकेशरांची झाडे हिरवीगार आणि फळांनी बहरलेली मंद सुगंध पसरवत होती. त्याच क्षणी धनुर्धारी कामदेवाने देवदाराच्या झाडाचा आधार घेऊन आपल्या धनुष्यावर 5 बाण ठेवले आणि भगवान शिवांकडे नजर टाकली. ते एका उंच आसनावर ध्यानस्थ बसलेले होते. गंगा त्यांच्या जटेत वास करत होती. चंद्रकोर त्यांच्या कपाळावर शोभून दिसत होते. त्यांच्या श्री अंगाचे तेज, त्यांची कांती कापुरासारखी तेजस्वी दिसत होती. त्यांनी स्वतःला रुद्राक्ष आणि विभूतीने सजवले होते आणि ते तपश्चर्येत मग्न झाले होते. त्यांच्या तेजाचे सर्वत्र अलौकिक असे सौंदर्य पसरले होते. आणि जेव्हा वसंत ऋतूसह कामदेवाने महादेवाला आपल्या बाणाने छेदन करण्याची इच्छा केली, तेव्हा तेथे विश्वाची जगतजननी तेजस्वी अशी देवी गिरिजा तिच्या मैत्रिणीसह एका शुभ वेळी भगवान सदाशिवांची पूजा करण्यासाठी आली. ती चंद्राच्या किरणांसारखी सुंदर मनोहर दिसत होती. तिने भगवान नीलकंठाच्या गळ्यात धोत्र्यांच्या फुलांचा हार घातला आणि ती सुंदरतेने सुशोभित असलेल्या त्रिनेत्रधारी भगवान शिवांचे सौंदर्य पाहून मनातल्या मनात कौतुक करू लागली. या दरम्यान वसंताच्या मदतीने कामदेवाने भगवान महेश्वरावर संमोहन नावाच्या बाणाने प्रहार केला. तो मदन बाण लागल्यानंतर शंकरांनी हळूहळू डोळे उघडले आणि देवी पार्वतीकडे पाहिले, जी एकमेव अशी देवी आहे जी सर्व अशुभ गोष्टींनाही शुभ बनवू शकते. भगवान शिवांची गिरिराज नंदिनीवर नजर जाताच कामदेवाने त्यांना अस्वस्थ केले, व्याकुळ केले. देवी पार्वतीच्या केवळ दर्शनाने भगवान शिव मोहित झाले. मग अचानक त्यांना त्यांची परिस्थिती आठवली आणि भगवान शिवांचे नेत्र आश्चर्यचकित झाले. त्यांनी मनातल्या मनात खेद व्यक्त करत विचार केला की मी स्वतंत्र आहे, निर्विकार आहे, तरी पण आज या पार्वतीच्या दर्शनाने मोहित का झालो? कोठून, कसे आणि कोणी हे अप्रिय काम केले आहे? त्यानंतर भगवान शिवांनी सर्वत्र दृष्टिक्षेप टाकला. तेव्हा त्यांना दक्षिण दिशेला कामदेव दिसला. त्याने धनुष्य हातात घेतले होते आणि त्याला मदनबाण जोडून त्याचे वर्तुळ तयार केले होते आणि तो आता भगवान शिवांवर मदनबाणी प्रहार करणार होता. तेवढ्यात भगवान महेश्वरांची क्रोधित नजर त्याच्यावर पडली. भगवानांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि त्याच्याकडे पाहिले. मदनाला पाहताच तो ज्वाळांनी वेढला गेला. क्षणात तो भस्म झाला. हे पाहून सर्व देव गोंधळले. देवांनी उद्गार काढले, हे देव महादेव, कृपया आम्हाला देवांना वरदान द्या. आम्ही कामदेवाला देवी पार्वतीच्या मदतीसाठी पाठवले होते. तो निर्दोष होता. तुम्ही पराक्रमी कामदेवाला व्यर्थ जाळून राख केले. विश्वाचे एकमात्र रक्षण करते भगवान शिव तुम्ही तुमच्या परम तेजाने देवाची कार्यसिद्धी करावी. हे प्रभू शिव, तुम्ही आणि माता पार्वती ज्या पुत्राला जन्म द्याल तो आमचे सर्व कार्य सिद्धी पूर्ण करेल. हे महादेवा, तारकासुराने आम्हाला सर्व देवांना खूप त्रास दिला आहे. त्याच्या भीतीपासून आमचे रक्षण करण्यासाठी या कामदेवाला त्याचे जीवन पुन्हा द्या. कृपया आता पार्वती सोबत विवाह करा. हे महादेवा, देवांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमची शक्ती वापरा. तुम्हीच सर्व देवांना गजासुरापासून वाचवलेत आणि कलकुटाच्या विषापासूनही आमचे रक्षण केलेत. हे देवादी देवा, हा कामदेव देवतांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आला होता. तो आमच्यावर उपकार करण्याच्या उद्देशाने येथे आला होता, म्हणून तुम्ही त्याचे रक्षण केले पाहिजे. देवताकडून हे ऐकून भगवान शिव क्रोधित झाले आणि त्यांना म्हणाले, हे देवगण, तुम्ही सर्वांनी कामनापासून मुक्त व्हावे. जेव्हा जेव्हा इंद्र आणि इतर देव कामदेवासोबत पुढे जाता
तेव्हा तुम्ही तुमची मर्यादा संपवता आणि प्रतिष्ठाही गमावता. तेव्हा संकटात, दुःखात सापडता आणि दारिद्र्य भोगता. म्हणून मी सर्वांच्या शांतीसाठी कामदेवाला जाळले आहे. म्हणूनच आता तुम्ही सर्व देव, असुर, ऋषी, महर्षी आणि इतरही सर्व प्राणी निर्भय होऊन तपश्चर्या करण्यात मग्न होऊ शकता. आज संपूर्ण जगाला, सृष्टीला काम आणि क्रोध शून्य केले आहे. हा कामच सर्व दुःखाचे मूळ कारण आहे. म्हणूनच मी त्याला मुळापासून नष्ट केले आहे. आज मी त्याला जीवनदान देणार नाही. तुम्ही योग्य वेळेची आणि योग्य संधीची वाट पहा. भगवान शिवांचे हे शब्द ऐकून सर्व महर्षी त्यांना म्हणाले, हे शंभू महादेवा, तुम्ही जे काही सांगितले आहे ते आमच्यासाठी अत्यंत चांगले आहे. पण हे देवेश्वर, आम्ही देखील एक विनंती करू इच्छितो. ते काळजीपूर्वक ऐका. ज्या पद्धतीने हे जग निर्माण झाले आहे त्यानुसार वासना हा त्याचा पाया आहे. वासनेशिवाय हे अस्तित्व कसे चालू राहील? हे जग वासनायुक्त आहे. तुम्ही त्यापासून मुक्त आहात. तुम्ही एकटेच निष्काम वासनारहित आहात. आणि त्यानंतर सर्वांनी मिळून भगवान शिवजींची स्तुती केली, त्यांची वंदना केली आणि तात्काळ ते सर्वजण तेथून निघून गेले. कामदेवाला जाळून महादेवही अदृश्य झाले. आणि त्यावेळी माता पार्वतींची स्थिती काय झाली होती ते आपण आपल्या या फाल्गुन महिन्याच्या कथा मालिका शृंखलेत पुढील भागात ऐकूया. म्हणजेच उद्या आपण त्याबद्दल याच्या पुढील माहिती ऐकूया. जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर नक्की इतरांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. हर हर महादेव.